हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता लग्नाचे वारे सुरू आहेत. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने जीवानंदिनी काव्या पार्थ करणार आहेत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात. आणि आता वरातीत फॉरेनर्सचाही डान्स बघायला भेटणार आहे आपल्याला. तर असं बघायला भेटतंय लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्य आणि पार्थ आणि नंदिनी आणि जीवा यांचं लग्नाची लगबग बघायला भेटते आपल्याला. नुकतीच त्यांची वरात लालबाग राजाच्या स्थानी दर्शनाला गेली होती. तर अशा या मालिकेत लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत सुरू असलेले भव्य विवाह सोहळ्याचे पार्श्वभूमीवर जीवानंदिनी आणि पार्थ काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल ताशांच्या गजरात दिमाखात निघाली आणि हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला होता. विशेष म्हणजे लालबाग परिसरातून जाणाऱ्या काही विदेशी पर्यटकांना सुद्धा या वरातीत नाचण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी मालिकेत कलाकारांसोबत ठेका धरलाय. विंटेज कार, पारंपरिक लग्नाची गाणी, वऱ्हाडी मंडळी आणि चाहत्यांच्या प्रचंड उपस्थितीत निघालेली ही वरात विशेष आकर्षण ठरली आहे. मराठी मालिका विश्वात प्रथमच अशा पद्धतीने थेट प्रेक्षकांसोबत लग्नाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. चाहत्यांचं प्रेम पाहून मालिकेतील सर्वच कलाकार भारावून गेले होते. या आनंद सोहळ्याचा समारोप कलाकारांनी लालबागच्या राजाच्या आशीर्वादानेच्या सुरुवातीने केला आहे. जीवाची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक सांगळे आणि म्हणाला की मी मूळचा लालबागचाच. मालिकेतल्या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने होते. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? हा क्षण आयुष्यभरासाठी लक्षात राहील असंही विवेकने सांगितलं. तसेच नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ही मृणाल दुसानीस म्हणाली, प्रेक्षकांसोबत अशा पद्धतीने लग्न साजरं करणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर अनुभव आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नव्या प्रवासाची सुरुवात करता आली याचा खूप आनंद आहे. पार्थची भूमिका साकारणारा अभिनेता विजय अंदळकर म्हणाला, ढोल ताशे, वऱ्हाडी, चाहते आणि बाप्पाचा आशीर्वाद सगळंच स्वप्नवत होतं. प्रेक्षकांनी आम्हाला कुटुंबासारखं प्रेम दिलं आहे आणि यापुढेही देतील याची खात्री आहे. काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदाराम तीर्थकर म्हणाली, हा लग्न सोहळा फक्त मालिकेपुरती मर्यादित न राहता तो थेट प्रेक्षकांसोबत साजरा करता आला. अविस्मरणीय अनुभव आहे हा. इतकं प्रेम मिळालं असं कधीच वाटलं नव्हतं. अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांनी आपले अनुभव आपल्याला शेअर केले आहेत आणि या लग्न सोहळ्याची वेगळीच गंमत आपल्या प्रेक्षकांना बघायला भेटते आहे. असेच या मालिकेचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.